हिंदुस्थानमधील बघा मोगल सत्तेचा संस्थापक दिल्लीचा पहिला मोगल बादशाह बाबरचं पूर्ण नाव होतं बघा जहीरुद्दीन मोहम्मद बाबर. बाबरच्या वडिलांचं नाव काय होतं? उमर शेख मिर्झा आणि आईचं नाव होतं बघा कुल्लब निगार खानम. लक्षात ठेवा. आणि वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्कचा 5वा वारस, तर आईकडून बघा चंगीज खान मोगलचा वंशज होता. पुढचा प्रश्न बघा, सत्तरिया नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा आहे? कोणता? सत्तरिया नृत्य प्रकार. तर या ठिकाणी आपल्याला बघा सत्तरिया विचारला आहे. पुढच्या वेळेस बघा पुढच्या शिफ्टला कोणता पण विचारू शकतात. तर कोणता आहे बघा, कोणत्या राज्याचं आहे? आसाम. लक्षात ठेवा आसाम. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला होता? एकदम IMP प्रश्न आहे. समाज सुधारकावरती एक प्रश्न विचारला आहे. तर 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्योतिराव गोविंदराव फुले. लक्षात ठेवा. जन्म बघितला आपण आत्ताच विचारला होता, 11 एप्रिल 1827 रोजीला. कोणत्या ठिकाणी झाला? तर बघा पुण्यामध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला. लक्षात ठेवा पुणे या ठिकाणी. तर महात्मा फुले यांना ही जी काही पदवी बघा मुंबईमध्ये एक सभा झाली ती 1888 मध्ये त्यांना ही पदवी दिली होती बघा. महात्मा फुले यांच्यावर बघा थॉमस पेन. लक्षात ठेवा थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन बघा 28 नोव्हेंबरला झालं. कधी? 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचं वयाच्या 63व्या वर्षी निधन झालं. कितव्या? 63व्या वर्षी निधन झालं. तसेच महात्मा फुले यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे काय? प्राथमिक शिक्षण मोफत तसंच सार्वजनिक सक्तीचं केलं जावं अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडामधील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते. कोण? महात्मा फुले होते. लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तकं सुद्धा सर्वांनी पाहून जायची आहेत बघा. अतिशय महत्त्वाचे शेतकऱ्याचे आसूड, त्याच्यानंतर सत्सार, इशारा, हे जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत मित्रांनो, हे सगळे पाठ असलं पाहिजे. पेपरला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणतं आहे? भारतामधील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणतं आहे? तर बघा पल्ली हे गाव आहे. पल्ली. भारताची पहिली जनगणना ही कोणत्या वर्षी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो जनगणना, त्याच्यानंतर माहितीचा अधिकार, महत्त्वाच्या चालू घडामोडीवर 5 ते 6 प्रश्न आहेत. या सर्वांच्या नोट्स आपण बनवल्या आहेत बघा 149 रुपयाला. 149 रुपये तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवायचे. फोनपे आणि गुगल पेला दोन्हीला नंबर आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला बघा या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला बघा TCS IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी पूर्णपणे अपडेटेड दिल्या जातील बघा. तसेच महत्त्वाचे पुस्तक, लेखक यावर 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे बघा पुढच्या शिफ्टमध्ये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही मित्रांनो आपले नोट्स घेऊन टाका, कारण की 149 रुपये काहीच नाहीत. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लगेच आपल्याला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा, लगेच तुम्हाला नोट्स पाठवले जातील. तर पहिलं आपण भारतातील पहिलं कार्बन मुक्त गाव कोणतं आहे? तर बघा पल्ली आहे. भारताची पहिली जनगणना ही कोणत्या वर्षी झाली? तर भारताची पहिली जनगणना बघा 1872 मध्ये झाली. लक्षात ठेवा 1872. ऑप्शनमध्ये 71 असेल ते सुद्धा बरोबर. आणि असं जर विचारलं स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली? तर 1951ला. लक्षात ठेवा 1951ला झालेली आहे. लक्षात ठेवा 1951ला. बघा माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू केला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर माहितीचा अधिकार कायदा हा बघा 13 ऑगस्ट 2005 साली. लक्षात ठेवा 13 ऑगस्ट 2005 साली माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला होता. आणि याची जी काही अंमलबजावणी होती बघा ती 15 जून 2005ला झाली. कधी? 15 जून 2005ला याची अंमलबजावणी झाली. आणि हा लागू झाला बघा 13 ऑगस्ट 2005ला. बघा माहितीचा अधिकार यावर सुद्धा आपण नोट्स बनवलेली आहे. प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी खेळामध्ये कोणत्या वर्षी आलं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रथम ऑलिम्पिक मेडल. तर 1920 मध्ये बघा प्रथम ऑलिम्पिक मेडल हॉकी खेळामध्ये आलं होतं. आणि 1920 पासून 28 पर्यंत रेग्युलर हे जिंकत राहिलेले हॉकी खेळामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत? काय प्रश्न आहे? राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत? तर राज्यघटनेमध्ये बघा 395 कलम आहेत. लक्षात ठेवा 395 कलम आहेत. नेक्स्ट बघा, निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहे? असा प्रश्न आलता. तर जी काही निलगिरी पर्वतरांग आहे मित्रांनो, ही भारताच्या सह्याद्री किंवा पश्चिम घाट परिसराचा एक भाग आहे. तमिळनाडू राज्याच्या पश्चिमेस असलेली ही जी काही पर्वतरांग आहे ही शेजारच्या कर्नाटक, केरळ राज्यांच्या सीमाला स्पर्श करते. यातील बघा 24 पर्वत शिखरे ही 2000 मीटरपेक्षा जास्त उंचीची असून दोडावाट्टा हे शिखर सर्वात जास्त म्हणजेच 2637 मीटर इतकं उंच आहे. पुढचा प्रश्न एकदम सोपा आला होता. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे?
तर उत्तर दक्षिण म्हणजे लांबी बघा 3214 आणि रुंदी बघा 2933 किलोमीटर. लक्षात ठेवा 2933 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघा, व्यक्ती आणि वल्ली. बघा पुस्तक आणि लेखकावर प्रश्न विचारतात. व्यक्ती आणि वल्ली या कथा लेखक कोण आहेत? तर पु ल देशपांडे. लक्षात ठेवा. तलाठी भरतीला सुद्धा बघा असाच पॅटर्न होता, म्हणजे अशा टाईपमधले प्रश्न होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्लासी इतिहासामधील हे जे काही गाव आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोणतं? प्लासी हे इतिहासामधील गाव कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा. पश्चिम बंगालमध्ये हे प्लासी ठिकाण स्थित आहे. लक्षात ठेवा. प्लासीचं युद्ध कधी झालं होतं? तर लक्षात ठेवा 23 जून 1757. 23 जून 1757ला झालं होतं. लक्षात ठेवा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सेनामध्ये ही जे काही झालं होतं बघा, युद्ध झालं होतं. लक्षात ठेवायचं आहे 1757. 23 जून 1757. त्यानंतर मित्रांनो बघा, मराठीमध्ये काय काय विचारलं होतं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थी शब्द होते, समानार्थी शब्द होते, म्हणी आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करून दिला होता. प्रयोगवर प्रश्न आले होते, समासवर प्रश्न आले होते मित्रांनो. या ठिकाणी बघा समास, अचूक शब्द ओळखायचा आहे त्यावर एक प्रश्न होता. कथासंग्रह आणि आत्मचरित्र यावर सुद्धा आपण एक PDF बनवलेली मित्रांनो, ती तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला ती 149 मध्ये चालू घडामोडीमध्येच पाठवली जाईल. त्याच्यानंतर होकारार्थी शब्दसमूहाबद्दल एक. त्याच्यानंतर प्रचाराच्या वाक्यामध्ये प्रयोग, अलंकार, उपमा, अलंकारावर प्रश्न होता, क्रियापद आणि विरामचिन्ह. त्याच्यानंतर चालू घडामोडीवरती बघा प्रश्न आले होते. भारताचा इतिहास बघा 2 ते 3 प्रश्न होते भारताच्या इतिहासावर. नागरिकशास्त्र, भारतीय भूगोलावर 2-3 प्रश्न होते. भारताचे संविधानावर बघा 1 ते 2 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आले होते. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रावर 5 ते 6 प्रश्न आले होते. लक्षात ठेवा 5 ते 6 प्रश्न. सामान्य विज्ञान. लक्षात ठेवा सामान्य विज्ञानावर प्रश्न आले होते. क्रीडा आणि संस्कृती. त्याच्यानंतर नृत्यवरती बघा 1 ते 2 प्रश्न होते. त्याच्यानंतर अधिनियम, कलमेवर 2 ते 3 प्रश्न. माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित मूलभूत ज्ञान या ठिकाणी विचारलेलं होतं. त्यानंतर बघा शब्दाचं वर्गीकरण, अक्षराचं वर्गीकरण, संख्या वर्गीकरण यावर 2 ते 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर प्रत्यक्ष सांकेतिक लिपी. त्याच्यानंतर जे काही लिपी असतात आपल्या सगळ्यांना माहिती, तुलनात्मक सांकेतिक लिपी, कृत्रिम लिपी. त्याच्यानंतर बघा संख्या लिपी 2-3 प्रश्न. दिशा, नातेसंबंध. त्याच्यानंतर कॅलेंडरवरती 2 ते 3 प्रश्न होते. रांगेमधील क्रमांक ओळखा, बैठक व्यवस्था. चालू घडामोडीवर बघा 5 ते 6 प्रश्न विचारतात. त्यामुळे मित्रांनो चालू घडामोडीच्या नोट्स तुम्ही नक्की घ्या. त्याच्यानंतर भारताचा इतिहासावर 2 ते 3 प्रश्न होते. नागरिकशास्त्रावर 2 ते 30 प्रश्न होते. समूह संबंध. त्याच्यानंतर निरीक्षण, विधाने आणि अनुमाने, नातेसंबंध, घड्याळ यावर सुद्धा प्रश्न होते. इंग्लिश व्याकरणामध्ये बघितलं एरर बेस्ड क्वेश्चन होते बघा. क्वेश्चन टॅगवर सुद्धा प्रश्न विचारले होते. इनकरेक्ट स्पेलिंग फाइंडिंग म्हणजे चुकीचं स्पेलिंग फाइंडिंग करायचं होतं आपल्याला. समानार्थी विरुद्धार्थी शब्द इंग्लिशमधून सिनोनॉम्स, अँटोनॉम्स, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह व्हॉइस. त्याच्यानंतर फिलिंग द बँकवर सुद्धा प्रश्न होते. बुद्धिमत्ता चाचणी, अंतर पदावली, नफा तोटा अशा प्रकारचा बघा पेपर होता. तर मित्रांनो ज्यांचा कोणचा पेपर झाला असेल त्यांनी आपल्याला या नंबरवरती पाठवू शकता. 82 75 55 82 83 हा जो काय आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही नक्की पाठवा ज्यांचा पेपर झाला असेल. आणि ज्यांना कोणा PDF पाहिजे असेल तर आपले जे काही स्क्रीनवर नंबर दिसतो त्याला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत. त्यावरती तुम्हाला डायरेक्ट PDF पाठवली जाईल.